ये गया तो केक ही नहीं बनेगा. आजीने आमच्या तेल लपवलं आहे. जस्ट लुक ॲट द क्रीम. केक खूप एकदम सुंदर छान. आम्हाला खूप मेहनत करून दुसऱ्यांच्या घरात किती मस्त दिसतोय. इतनी अमानत मैंने सौंप दी है. फाइनल घड़ी आ गई है गाइस. हा कुकर लावून घेते भाई. इसका वेदांत काय प्रिव्हिलेज. इट फील्स व्हेरी रिच. हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सो उद्या आहे माझा वाढदिवस. उद्या म्हणजे आज 12 वाजता तो सुरू होणार आहे. आम्ही डिसाईड केलंय की आता 12 वाजता केक कापण्यासाठी आम्ही तो घरीच बनवणार आहोत. आणि इथे मायक्रोवेव्ह नाही आहे, सो आम्ही तो बनवणार आहोत कुकरमध्ये. सो हे सगळे आमचे इंग्रेडियंट्स आहे. सो आम्ही एक शॉर्टकट मारतो आहे की वी आर गोइंग टू यूज प्रीमिक्स. आपलं केकचं जे चॉकलेटचं प्रीमिक्स असतं ते यूज करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकावं लागतं, म्हणून मिल्क आम्ही घेतलेलं आहे. आणि आम्हाला मैदा भेटत नव्हता. मैदा आणि कॉर्नमध्ये काहीतरी फरक आहे, तर आम्हाला काही भेटत नव्हतं. म्हणून आम्ही डिसाईड केलं की क्रीम थोडंफार आम्ही वरती स्वतःहूनच बनवणार आहोत. म्हणून आम्ही मिल्क घेतलं आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे आणि बटर. ठीक आहे. सो लेट्स गो. मी थोडीफार डायसी आहे की हा ठीक होईल की नाही होईल, पण आपण ट्राय करूया आणि तुम्हाला आजच याच व्लॉगमध्ये समजेल की झाला आहे की नाही. सो गाईज, ह्याच्या मागे आम्ही इन्स्ट्रक्शन वाचत होतो की एक्झॅक्टली काय लिहिलं आहे. सो पहिलं असं लिहिलं आहे की एम्प्टी कंटेंट्स ऑफ पॅक इन अ बाउल. म्हणजे हे जे कंटेंट आहे हे आपल्याला एका बाउलमध्ये खाली करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना ह्या लोकांनी ते मार्क्स पण दिले आहेत. 120 ml मिल्क आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे हे खाली झाल्यावर ह्याच्यामध्येच आपल्याला टोन्ड मिल्क टाकायचं आहे आणि एवढी मेजरमेंट घेऊन त्याच्यात टाकायचे. त्याच्यामध्ये ऑइल अँड देन वी मिक्स इट अप. ही आपली फर्स्ट स्टेप आहे. सो लेट्स गो गाईज. हे आता आम्ही कापतो आहोत. कचरा नाही करणार बिलकुल बी. आणि हे त्याच्यामध्ये पाणी होतं वेदांत. ठीक आहे. आता ह्याला थोडं आपण स्टेबल करूया. आणि आपल्याला एवढंच हे घ्यायचं आहे, ह्याच्यामधलं टोन्ड मिल्क घ्यायचं आहे. तर हे आम्ही अमूलचं टोन्ड मिल्क घेतलं होतं. सो लेट्स ओपन दिस. त्यांनी सांगितलं लेट कट युअर टू पोर. सो लेट अस कट दिस. ठीक है. एंड लेट्स डू इट गाइस. द मोमेंट आफ्टर गिरना नहीं चाहिए बस. मैंने उसको बहुत अलग तरीके से पकड़ा है. आई थिंक मैं पडणारच आहे. वॉटएव्हर. तू काय टाकतेस? हे टाकायचं होतं. टोन्ड मिल्क टाकायचं होतं. टोन मिल्क आपल्याला हे बनवायचं आहे. गाईज सॉरी. आम्ही आता जाऊ. हे कमी नाही पडणार. मग हे वापरायचं ह्याच्यासाठी. गाईज आम्ही चुकलो आहोत. टोन्ड मिल्क नाही टाकायचं ह्याच्यामध्ये. आम्ही हे नॉर्मल मिल्क आणलंय ना ते टाकायचंय. आता हे कुठेतरी ठेव काढून. इट्स ओके, आपण यूज करू शकतो त्याला. ओके गाईज, कारण की आमच्याकडे जास्त दूध नाही आहे. टोन्ड मिल्क आणि आमची क्रीमची वाट लागणार आहे. सो लेट्स डू वन थिंग. हे दुधाचंच आहे. येस भाई ये बाजू में रखते. ये गया तो केक ही नहीं बनेगा. ठीक आहे. धुवून घेऊया. पण आता हे कच्चं टाकायचं आहे की बॉईल करून टाकायचं आय डोंट नो. आता मी कच्चंच टाकणार आहे. ओके ओके घ्या, तू भी खाने वाला है. ओ माय गॉड भाई, इसके अंदर फैट वो है जमा हुआ है. आपण फुल मिल्क घेतलं होतं ना, फुल क्रीम. इथे गाईज आम्ही आहे ना वाशिष्ठीमधून फुल क्रीम मिल्क घेतलं होतं. ठीक है. एंड जस्ट लुक एट द क्रीम. मेरे को इतना नहीं पता था कि वाशिष्ठी ऐसा भी करता है. You want to have it? No. So let's. कसं आहे बघा गाईस. चीयर्स. Cheers guys. Cheers. काय करता? अजून पण आहे. बंद कर रे. गाईज आता मी क्रीम खाऊन झालेलो आहोत. सो आता हे दूध आम्ही घेतलंय आणि मी थोडंसं याच्यामध्ये काढून घेते.
आय थिंक दिस इज 60 120 ml. थोडं जास्त टाकू. कमी झालं ना हे. थोडं टाक हे अजून. हे टाकू काय टोन मिल्क. सगळंच ठीक आहे गाईस, तर हे आम्ही 120 ml घेतलेलं आहे. आय एम पुटिंग दिस मिल्क इन दिस. मी आता बॅटरमध्ये दूध टाकलेलं आहे 120 ml आणि आता आपल्याला टाकायचं आहे व्हेजिटेबल ऑइल त्याच्यामध्ये. व्हेजिटेबल ऑइल इज नॉर्मल ऑइल ओनली ना? कमेंट में बता दो गाइस, हमने कुछ मिस्टेक किया है तो. व्हेजिटेबल ऑइल मोस्टली सनफ्लावर ऑइल ही आहे. ठीक आहे. तेल कुठे गाईज? आमची आजी बाहेर गेलेली आहे. त्या दिवशी आम्ही खूप जास्त तेल वापरलं होतं म्हणून आता आम्हाला तेलाचा डब्बा नाही भेटत आहे. मे बी आजीनी आमच्या तेल लपवलं आहे. मे बी आजी, इफ यू आर वॉचिंग दिस व्लॉग, कमेंटमध्ये डाल की मी लपवलं आहे. ठीक आहे. आता वेदांत गेला आहे दुसऱ्या घरातून, म्हणजे माझ्या मावशीकडून तेल आणण्यासाठी, बिकॉज इथे आम्हाला तेल भेटत नाही आणि आजी घरी नाही आहे. सो आता तो आणतोय. तोपर्यंत मी हा बॅटरला अशी फिरवते आहे. मला या केकची खूप कमी अपेक्षा आहे, बट लेट्स सी, अगर हो गया तो मैं बार बार बनाऊंगी इसको. कुठलं तेल टाकायचं होतं ह्याच्यामध्ये? हे कुकिंग ऑइल. हे काय शेफ दिसत नाही तुला? अरे पण ते ह्याचं ऑइल आहे, ग्राउंडनट ऑइल आहे. ठीक आहे चालतं. अरे पण त्या किती टाकायचं तेल? मला नाही माहिती. 2.5 टेबल स्पून म्हणजे 2 चमचा. अरे पागल आहे का? हे शेंगदाण्याचं तेल आहे गाईज. हे शेंगदाण्याचं तेल आहे. आय डोंट थिंक शेंगदाणे आपल्याकडे काय नाही. मावशीकडून आण ना. आम्हाला खूप मेहनत करून दुसऱ्यांच्या घरात थांब गाईज, आम्हाला खूप मेहनत करून तेल भेटलेलं आहे आणि इथे सांगितलं आहे ह्याच्यावर 2.5 टेबल स्पून. तो हा सांगतोय 2.5 टेबल स्पून म्हणजे 2 चमचे. आय डोंट नो, मी अंदाजे टाकते. पूर्ण चमचा बघा. 2 3 टेबल. आय डोंट नो, टाकू काय? नको, मी 4-5 टाकून आणलेले गाईज. हे असं दिसतंय, खूप मस्त दिसतंय. बट स्टर वेल फॉर 2 मिनिट्स. 2 मिनिटासाठी स्टर वेल करायचं आहे. वुड यू लाईक टू टेक दिस अप? त्याचा लिटरली बॉर्नव्हिटा सारखा स्मेल येतोय. आमचं बॅटर आम्ही आता 2 मिनिटं स्टर केलेलं आहे आणि ते खूप छान दिसतंय. यू कॅन सी दॅट. कॅन यू सी दॅट? मस्त दिसतं आहे. आणि आता हे बॅटर हे कुकरचं भांडं आहे. सो आम्ही कुकरमध्ये बनवतो आहोत. तर आधी आम्ही बटर आहे, हा अमूल बटर, त्याच्याने थोडं ग्रीस करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तो बॅटर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. सो कम अलॉंग. आता आय थिंक हातानेच ग्रीस करायचं आहे का? आय डोंट नो. तर मी हातानेच ग्रीस करते आहे ह्याला. मोस्टली आय थिंक हातानेच करायचं आहे. केव्हा ह्याच्याने त्या ब्रश येतो ना तो, त्याच्याने. मी हाताने कधीच अमूल बटरला हात नाही लावला होता. ओ माय, हाऊ इट फील्स? प्रिव्हिलेज. इट फील्स व्हेरी रिच, व्हेरी रिच. नको गाइज, और बटर लगाया टेस्ट जा रहा नको है. याला. असा मी पूर्ण ग्रीस करून घेतला आहे आणि आता मेन प्रोसेस की हा आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. तर बॅटर आय पुट इन दिस. हातानेच करते मी. सो सगळं भेटेल, कारण की हे चमच्यानी पूर्ण निघत नाही आहे. बट हे हाताने केलं तर इकडे. हाऊ इट फील्स? इट फील्स व्हेरी गुड. मेरा बर्थडे केक बन रहा है. आता आम्ही बाउलमधून तो ह्याच्यात ट्रान्सफर केलाय, पण ट्रान्सफर करण्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम झालाय. पूर्ण ते बॅटर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर झालं नाही. सो आय थिंक आपल्याला ह्याला ग्रीस करून बटर अप करून ऑलरेडी, म्हणजे त्याच्यामध्येच आपण ती पावडर पण टाकली पाहिजे होती. पण ठीक आहे, एनिवेज आता मी टाकलो आहोत आणि आता आम्ही ह्याला स्प्रेड करतो. अनुसार आम्ही याला फ्लॅट केलेला आहे. आता
मेन आहे कुकर, जी मी कधीच कुकर लावला नव्हता, ह्यांनी लावलं आहे. सो बघूया ह्याला येतोय की नाही. सो गाईज आपल्याला 3 लिटर चा कुकर पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 5 सेंटीमीटर इतकं पाणी ठेवायचं आहे. आणि मग हे जे आहे म्हणजे जो कुकरच्या भांड्यामध्ये आपण जे बॅटर टाकलंय ते प्लेस करायचं आहे. कुकर बंद करायचं आहे विदाउट लिड. ती सीटी असते ना त्याच्या बिना कुकर बंद करायचं आहे आणि 30 ते 35 मिनिटात त्याला स्टीम करायला ठेवायचं आहे. 3 लिटरचा कुकर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 5 सेंटीमीटर पाणी टाकायचं. पण मला हे नाही समजत आहे. फॉर एक्झाम्पल आपण हे भांडं कुकरमध्ये टाकलं तर हे काय असं पाण्यामध्ये तरंगणार? आय डोंट नो. आमचे कोणीही मोठे लोक आज घरी नाही आहेत, सो मे बी एक्सपेरिमेंट करून घेऊया. सो किती 5 सेंटीमीटर ना? 5 सेंटीमीटर म्हणजे नक्की सगळं अंदाजावर चालतंय. 5 सेंटीमीटर आम्ही पाणी भरलेलं आहे. पण आजीनी सांगितलेलं की आधी पाणी भरायचं, मग एक खाली टोप ठेवायचं आणि त्याच्यावर आपण हे ठेवायचं. बरोबर. पण हा डायरेक्ट नको ठेवू, आधी हा टोप आधी ठेव आणि त्याच्यावर त्याच्या आत जातं का बघ, ट्राय कर. अजून पाणी ठेवायला पाहिजे ते. बघ ठेव, जास्त पाणी ठेवलं काय प्रॉब्लेम नाही. बस ठीक आहे. आता हे ठेवू ना अगोदर. आता तरंगतोय. हा मग तसंच कुकर पण तरंगतो. मी कधी कुकर लावलाच नाही जीवनामध्ये. नाही होत आहे. मग एक काम कर, एकच ठेव. काय नाही होत आहे? आता अच्छा, झाकण नाही लावणार ना. हा बरोबर. गाईज नाही होत आहे म्हणून आम्ही एकच ठेवतो. एकच ठेवतो आहोत. फायनल घडी आ गई है गाईज, हा कुकर लावण्याची. ते भाई इसका ये वो है डीला. ओ माय गॉड, ही सीटी नाही ना याला? बघ काय सीटी बी नाही ना? नाही, सीटी तर मावशीने ठेवली तिकडे घरी. ठीक आहे, इट्स ओके. आय एम स्केर्ड. 25 to 30 मिनिट्स ठेवायचं ना. पहिल्यांदा आपण कुकर लावलेला आहे आणि 25 to 30 मिनिट्स ठेवायचं आहे. बघा ते इन्स्ट्रक्शन्स मध्ये. पुढे का नाही ना वेदांत? ते तू लॉक केलंस ना. गाईज वापस चेक करूया की हुआ की नाही. आता आपण लायटर घेतलेला आहे आणि हा आपला कुकर. आय होप आम्ही पहिल्यांदा केक बनवतो आहोत. सो आय होप की होईल. सो लेट्स गो. हे चालूच नाही केले तू. अभी धीमे आंच पे रख इतना. ठीक आहे, आम्ही ठेवलेलं आहे 35 मिनिट्स. त्याच्यानंतर 10 मिनिटं त्याला गार करायला ठेवायचं आहे. आणि आता हे आमचं मेन काम झालेलं आहे. आता आम्ही बनवणार आहोत क्रीम. ते आम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे अजून. सो लेट्स गो विदाउट. बाय नाही. सॉरी. आता आम्ही क्रीम बनवतो आहे. तो आम्हाला व्हिपिंग क्रीम नाही भेटलेली आहे, जी आम्हाला केकवर टाकायची होती. सर आम्ही आता ChatGPTला विचारलं की नक्की काय करायचं. तर ChatGPTने सांगितलं की सो बेसिकली आमच्याकडे होतं मिल्क पावडर, बटर, टोन्ड मिल्क आणि पिठी साखर, शुगर पावडर्ड शुगर जी असते ती होती. ठीक आहे. आता ChatGPT सांगतो आहे की त्याला नॉर्मली आपण बटरला थोडं स्मूथ करून त्याच्यामध्ये थोडं टोन्ड मिल्क टाकून थोडं सगळं टाकून मिक्स करून ती क्रीम बनेल. पण आमच्याकडे आता विस्कर पण नाही आहे, तर आम्ही आता तो बनवणार आहोत. कशामध्ये वेदांत? मिक्सरमध्ये. आम्ही आमचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत बटर. सो लेट्स गो. त्यांनी 1/2 कप बटर सांगितलंय. मला बटर टाकणं खूप असं जीवावर येतं, पण ठीक आहे. लेट्स गो. अर्ध ना? आय डोंट नो ब्रो. एवढं आई डोंट नो. ये मैं कंजूसगिरी कर रही हूँ ऐसे लग रहा है. थोडं टाकायचं. नको, थांब. पक्का? हा पक्का. ठीक आहे. बटर आम्ही बाजूला ठेव. आम्ही बटर टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत आमची फेवरेट, जी आम्हाला सकाळपासून खायची आहे पण ती आम्ही नाही खाल्ली बिकॉज आम्हाला केकमध्ये टाकायची होती. पण वेदांत वाचली तर खाऊया. हा, दोन्ही पॅकेट टाकायच्यात ना. आय डोंट नो. मग क्रीम थोडी बनेल. आपण बटर पण कमी, हे पण का
वाव. पण ह्याच्यामध्ये शुगर आहे, मग ऑलरेडी शुगर कसं माहित नाही. सो आता आपण काय टाकलं त्याच्यामध्ये? बटर आणि शुगर नाही सॉरी, मिल्क पावडर. आता अजून एक. आर यू शुअर? हा 2 पॅकेट सांगितले ना चायची पेटी. कधी सांगितले 2 पॅकेट? मला नाही वाटत. 30 ग्रॅम टाकायला. 15 + 15. कधी बोलला 30? सर गाईज ह्याच्या रेकमेंडेशन आम्ही अंदाजावर बनवतो आहोत. सर हे घे कर काम तुझं. आणखी तो अपने को जो खाना था वो. अरे बापरे. ठीक आहे, आता मी टाकलेला आहे. आता नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं फक्त 3-4 बूंद. एवढं कमी असं त्यांनी सांगितलंय. बट गाईज आम्ही चाल मरू दे. पॅन्टवर नवीन पॅन्ट. अच्छा तू टाकते बस ना. हा बस झालंय ना. चला आणि साखर टाकायची आपल्या. कुठे आहे साखर? ही साखर आहे. नाही ती मीठ आहे बाबा. ही साखर आहे. येस. साखर टाकतोय गाईज. पण आता पीठ आपलं पिठी एवढी बस ना. इथं नाही ना पिठी साखर ह्याच्यामध्ये. हे पकड वरती कॅमेरावर. अरे हे भांड एवढी बस ना. एवढी बस ना. नंतर बघूया. किती बोलला तो? काहीच नाही बोलला तो. हा तो बोलला बटर साखर टाकायचा. बस झालं चल. नंतर बघूया. पण एवढीशी क्रीम बनवली. हा तो बनवूया पूर्ण. एवढा पूर्ण स्प्रेड करू शकतो त्याच्यामध्ये आपण. येस. ठीक आहे, लेट्स गो गाईज. आता आम्ही पूर्ण बॅटर आमचा बनवलेला आहे. याचं झाकण कुठे? साखर हा मिक्सर लागला नाही. हां मिक्सर एक्सपर्ट गाईज, मिक्सर एक्सपर्ट. थांबा हे बाबा पहिला लाव तरी पूर्ण. लावलं उडायचं हा विधान. आणि हे का झाकण नीट नाही लागत आहे. पण डायरेक्ट चालू होतो. ह्याला काही ते हे नाही करायचं असतं. ओके. अरे सॉरी गाईज असं होत आहे. थोडं दूध टाकूया. हा थोडं दूध टाकूया. वास मस्त येतोय गाईज. बस झालं ना. आता कर थोडं. पण काहीतरी होत आहे. समथिंग इज. गाईज इथे हे डेंजर चालू आहे. इथे कुकर मधून अशा शिट्या निघायला लागल्यात. मला कुकर मधून मग कशा शिट्या निघतात? हे नॉर्मल आहे ना वेदांत? हे नॉर्मल आहे ना गाईज? हे बघा असं काहीतरी होतच नाही. अजून दूध टाकू काय? दूध टाकायचं. थोडी टेस्ट तर कर. थोडीशी काही मिक्स नाही झालंय. म्हणजे बटरच लागतंय. बटर मिक्स नाही झालं काय म्हणजे तसं. पकड मला कर. हे पकड गाईज. आम्ही टेस्ट पण टेस्ट खूप छान येते त्याची. छान आहे पण इट्स ॲक्च्युली नाईस. आम्ही माहित नाही इंग्रेडियंट्स इथे तिथे केलेत म्हणून आहे ना ते वाढतच नाही. म्हणून आम्ही थोडा बटर टाकलाय त्याच्यामध्ये आणि डिसाईड केलं की थोडं फार मिळेल. बस अभी आय थिंक बराबर होगा. आणि साखर साखर नको. इट्स ओके. कारण की त्या मिल्क पावडर मध्ये ऑलरेडी साखर आहे. 2 पॅकेट टाक. आणि 2 पॅकेट त्यामुळेच. चल कर. छान करणार आहोत गाईज. आता पूर्ण बटर आम्ही टाकतोय. जो अर्धा वाचलेला आता सोड. आता मला पूर्णच टाकायचं. गाईज आता आम्ही पूर्ण बटर टाकतो आहोत. सो वेदांत कम युअर. आर यू श्युअर? येस. ओ माय गॉड. थोड़ा रखू क्या? मेरे को खाना है. ठेवा तो थोडा. वेस्ट ऑफ गाईज. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकतो आहोत. आता एवढं तर चालेल पाहिजे. आणि आता शुगर पण. इट्स ओके यार. कधीतरी. आय एम अगेन्स्ट शुगर. नाहीतर
बाहेरचे लोक तर ह्याच्यापेक्षा जास्त टाकत ते असतात, तर आपण आहे. तर खूप कमी टाकतोय. तर मी 1 चमचा शुगर 2 चमचे. नाही चल नाही बोल टाकते. बस. इट्स ओके. अभी कुछ और बचा ही नहीं अपने पास डालने के लिए. हा ना, दूधचं थोडं कमी वाटतं काय, जरा अख्खा बटर टाकलाय आपण, त्यामुळे जरा विचारता. मैंने सब डाल दिया. मेरी अपनी अमानत मैंने सौंप दी है. अब बना मंद. ह्याच्यामध्ये आलं. इतना अच्छा, एवढा मस्त सुगंध येतोय ना ह्याच्यामधून. दिस इज सो गुड. चांगलंय. आम्ही क्रीम बनवलेली आहे, तुम्ही जसं बघितलं सगळं मिक्स करून ChatGPT ला विचारून बनवलेली आहे. आमचा कुकर इथे आहे. आय थिंक 15 मिनिट्स ऑलरेडी झालेले आहेत. अजून 15 मिनिट्स, त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि तो 10 मिनिटं अजून त्याला कूल डाऊन व्हायला ठेवायचं. आणि मग तो कूल डाऊन केलं त्याला उलटा करायचा, काढायचा आणि त्याच्यावर मग मी क्रीम पोर करणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार बाहेर त्याच्यावरचे काहीतरी इंग्रेडियंट्स आणायला. सो आता आम्ही तुम्हाला भेटतो हाफ एन आवर नंतर. बाय गाईज. आता आम्ही ही क्रीम पण रेफ्रिजरेट करायला ठेवतो आहे. सो विचार केला की क्रीम पूर्ण ह्याच्यात काढून घेऊ. वेदांत, काय हे काय आहे ह्याच्यामधून निघालं? हे सोडा तर नाही ना भाई? ये सोडा हमने उसमें तो डाला नहीं है, बट हे काय, ह्याच्यावर काय लिहिलंय? हे असं कसं होऊ शकतं मग पुरं? ह्याच्यावर दिलंय स्प्रिंकल्ड शुगर. ओ आय थिंक हे ह्याच्यावर टाकायचं आहे, जे इमेज मध्ये दाखवलंय ना. आय थिंक उंगट के नीचे छुपा के. गाईज आता आम्ही हे इथे ब्लर दिसतंय बघ ना. नाही गाईज आता बंद करतोय आम्ही. डन. आता ह्याला 10-15 मिनिटं आम्ही कूल डाऊन होऊन देणार आहे आणि मग यू विल सी द रिझल्ट. 15 मिनिटं झालेले आहेत आणि म्हणजे याला कूल डाऊन करून 15 मिनिटं अगोदर आम्ही गॅस बंद केला होता. अँड नाउ लेट्स ओपन इट ब्रदर. और ये थोड़ा ऐसे क्यों लग रहा है मुझे? कर. ह्याच्या सीटी थोडी आहे. प्युअर. थांब जरा. हे घे ना. वास येतोय गाईस खूप छान. हा छान दिसतो आहे. वास पण आय पण- स्टील माझा सुगंध एवढा छान येतोय ना त्याच्यामधून. पण आता हे काढायला आम्हाला पक्कड पाहिजे. ओके असा काहीतरी दिसतो आहे. असते ना, म्हणजे मी लहानपणापासून ते ऐकत आले की आपण हे टाकल्यावर जर पीठ बाहेर निघालं नाही, त्याचा बॅटर बाहेर नाही निघाला, सो वी हॅव कुक्ड इट वेल. एक मिनिट. सो पूर्ण सुरी आपली खाली येते. तर आय थिंक वी हॅव कुक्ड इट वेल. आणि आता ह्याला आपल्याला उलटा करायचं आहे कुठल्या तरी टाटामध्ये. गाईज आता हा केक आपल्याला उलटा करायचा आहे, पण थोडंफार आपण त्याच्या बॉर्डर्सला असं अनस्टिक करून घेऊ. नको वाटलं. वेदांत ठीक आहे. आता आम्ही हा उलटा करतोय. शुड आय? येस. आणि एक फनी थिंग आहे. नाही हा आता उलटा कर. पण हे नाही बसणार त्याच्यावर. बसेल त्याला. पोटात कळू बस सोड. ओके ओके. आता ह्याला काय केलं, सुरी लावली तर आय थिंक हा तुटेल. थोडं खेच तोडशील ताट. हा कर. स्ट्रगल काय स्ट्रगल. गाईज हा केक आता
असा दिसतो आहे जो छान एकदम राऊंड झालेला आहे, पण हा मधी पडलेला नाहीये. सो आम्ही थोडं त्याला तिकडे करतोय, पण भीती वाटते, खूप डेलिकेट असा झालेला आहे. तर आता ह्याला इथे केल्यावर गुड. ओके. वूहू! ठीक आहे, परफेक्ट ना. आता ही आपली क्रीम आहे जे की आपण ह्या केकवर टाकणार आहोत. गाईज आमचा पहिल्यांदा आम्ही केक बनवला आहे अँड जस्ट लुक ॲट दिस, इट्स सो ब्युटिफुल. आता त्याच्या साईड्सला आम्ही लावतो आहोत. और प्यार से हमने हमारा बर्थडे केक बनाया है. हम इसके साइड्स को भी कवर करेंगे, पण खूप असा डेलिकेट असा झालेला आहे. whatever it is, it's our cake. पण फेल तर नाही झाला. फेल नाही झाला. यस, मला खूप स्केप्टिकल होती मी ह्याच्याबद्दल. सगळं लावू ना वेदांत? जरा जास्तच बटरी नाही होणार. हो दे, इट्स ओके. इट्स माय बर्थडे. हे आम्ही स्प्रिंकल करणार, त्याच्यावर टॉपिंग्स टाकणार, कारण की आम्हाला फ्रूटचे टॉपिंग्स भेटले नाही, आता रात्र झाली. सो गाईज फायनल स्टेप. वूहू! सो लेट्स गो रेफ्रिजरेट दिस नाव. आय थिंक आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. Yes. ॲटलिस्ट डिसेंट तरी दिसतो आहे. ते टेस्टला तुम्हाला आम्ही 12च्या नंतर भेटू, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. बस तुम्ही बस इथं. म्हणजे इथं बस जा. ये ओ माय गॉड, बस बस. अरे उभा राहू. हे सगळ्यांनी बसा यार. बस ना बस. नसा नाही ते कुठची दिसणार नाही फाटली. बार बार फाटकी दिसणार नाही. इथं बसतोय. किती मस्त दिसतोय. बार बार तिकडे बस तिकडे बस. डोकं फिरले का? करू ना. अरे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मस्त केक खूप एकदम सुंदर, छान, मस्त, नाईस, वंडरफुल. मला वाटलं नाही बोलत आणि ट्रू. प्लीज से तुम्ही तीन पीसेस खाल्ला. खूप छान, चांगला, मला खूप आवडला. असं का बोलताय? नॅचरली खूप चांगला होता. खायला आवडला.